हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे कस्टमाइज केक आहे, तो पण कमी बजेटमध्ये आणि कमी वेटमध्ये। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। छोट्या केकमध्ये पण आपल्याला कस्टमाइज डिझाईन करता आल्या पाहिजेत। ठीक आहे, इथे मी 2-3 लेयर लावणार आहे आणि सोकिंग करून घ्यायचं प्रॉपर शुगर सिरपने। आणि चॉकलेट गनाश पण ॲड करू शकता, कारण मी तर नाही ॲड केलेलं, कारण तेवढं चार्जेस तिकडून आपल्याला आलं नव्हतं। बट जर कस्टमर आपल्याला कंटिन्यू पाहिजे असतील तर थोडासा कॉम्प्रोमाइज आपल्याला पण करावं लागतं। आणि मी एका लेयरमध्ये केलेलं आहे आणि सेकंड लेयरला नाही, कारण हा कस्टमाइज केक आहे आणि लगेच आयसिंग करून लगेच द्यायचा होता। आणि मग अशा केकमध्ये आपण नाही जास्त चॉकलेट यूज करू शकत। ठीक आहे, कारण काय होतं, सेट नाही होत आणि लगेच दिला ना की मग स्लिप नाही, पण काय होतं, गनाश केकमधून बाहेर येण्याची शक्यता असते। म्हणून ज्यावेळेस कस्टमाइज केक ज्यावेळेस आपण बनवतो ना, मग त्यावेळेस त्याला काय करायचं, अर्धा तास क्रम कोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आणि नंतरच मग त्याच्यावरती फायनल आयसिंग करायची कलरची जी असते ती। पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आयसिंग केलेली आहे, म्हणून मी आतमध्ये चॉकलेट गनाश यूज केलं नाही। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याच्यावरती ऑलला क्लिक करा। ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी। आणि जर तुम्हाला पण घरात बसून काहीतरी काम करायचं असेल किंवा थोडंसं आपल्या घरातल्या गोष्टी म्हणजे स्वयंपाक वगैरे करत, स्वयंपाक तर सगळ्यांनाच करायला लागतो। ठीक आहे, फॅमिलीला वेळ देत देत जर तुम्ही आवड असेल तर करू शकता छोटासा स्टार्टअप। ठीक आहे, इथं मी क्रमकोट करून घेतलेला आहे आणि आपला पण थोडासा वेळ बिझीमध्ये जातो। काही 4 गोष्टी नवीन शिकायला भेटतात आणि शिकण्याचं काय एज नसतं की ह्या वेळेतच तुम्ही या एजमध्ये शिकलं पाहिजे। तुम्हाला हवं त्यावेळेस कधीही केक बनवू शकता, म्हणजे केकच नाही, कोणतंही काही पण शिकू शकता। शिकण्याचं काय एज लिमिट नाही आहे। ओके, तर इथं क्रमकोट करून झालेलं आहे आणि हे क्रमकोट करताना चॉकलेट क्रीमच घ्यायची, कारण चॉकलेट केक आहे तर चॉकलेट केक क्रीम घ्यायची। इथं मी घेतलेलं आहे व्हिप क्रीम, हा आपला आहे पिंक कलरचा जेल कलर। ठीक आहे, एवढी छोटी बॉटल असते, काहीतरी 60 रुपयाला भेटते। ठीक आहे, पहिले 80 रुपयाला भेटत होती, आता 60ला मिळते। बट हे काय होतं, एकच कलर ठेवलात ना की आपण हा फाउंडंटमध्ये पण यूज करू शकतो आणि क्रीममध्ये पण करू शकतो। कारण फाउंडंटला काय असतं, लिक्विड कलर यूज केला ना ते फाउंडंट पातळ होऊन जातं, त्याच्यामुळे जेल कलरच लागतात। आणि जे मोस्टली पिंक कलर असतो, येलो कलर असतो, त्याच्यासाठी आपल्याला व्हाईट फाउंडंट घ्यायचं आणि हे अजून आपल्याला ह्या केकमध्ये 3 कलरचं काम करायचं आहे। ठीक आहे, 3 कलरचं काम करायचं आहे। पिंक आहे, पर्पल आहे, व्हाईट आहे। आणि हा पर्पल आहे ना, तो लिक्विड आहे, एवढा पातळ आहे, क्वालिटी पण नाही बरोबर। ठीक आहे, पण छोटी बॉटल आहे, काय तरी 50 रुपयाची आहे ती पण, एवढी छोटी। त्याच्यापेक्षा ज्या मोठ्या बॉटल भेटतात ना त्याच घ्यायच्या, 200-250 रुपये वन टाईम जातात, पण 6 महिने तरी आरामात चालतात। येलो कलर तर माझा जास्त यूज होतो, पण 6 महिने तर आरामात जातो। आणि हे कलर तर कधीतरीच यूज होतात। ठीक आहे, जेल कलर सांगितला होता तर त्यांनी हा कलर दिला होता, त्याच्यामुळे याचा जो डार्कनेस आहे ना तो या कलरमध्ये नाही येत, लिक्विडमध्ये खूपच लिक्विड, खूपच पातळ, एकदमच असे कलर घ्यायचेच नाहीत। ओके, असे कलर मिक्स करायचा
हां जर अजून थोडंसं डार्क हवं असेल तर काय करायचं, मिक्स करायचं क्रीममध्ये आणि थोडा एक 10 ते 15 मिनटं वेळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचा. नाहीतर मग थोडंसं लाईट असेल तरीच केला तरी काय हरकत नाही. ठीक आहे. तर आपल्याला इथं 3 लेयर करायचे आहेत. तर 3 पायपिंग बॅग घ्यायचे त्याच्यासाठी. एकामध्ये पिंक कलर, एकामध्ये पर्पल कलर आणि एका पायपिंग बॅगमध्ये आहे व्हाईट कलर. ठीक आहे. तर व्हाईट कलर म्हणजे आपली व्हाईट व्हिप क्रीम आहे तीच, व्हॅनिला फ्लेवरची. ओके. तर खालचा लेयर दिला आहे मी इथं व्हाईट आणि मधला लेयर आहे पिंक आणि त्याच्यावरती आहे पर्पल कलर. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, लाइनिंग करून घ्यायचं. ओके. थोडीशी पायपिंग बॅग चा जो एअर आहे का नाही तो काढायचा. नाही काढला तर मग असं होतं आणि मग आपली जराशी फिनिशिंग बिघडण्याची शक्यता असते. ओके. आणि जो पर्पल कलर आहे ना, तर तो पूर्ण वरतून सारा पर्पल कलर आहे. ह्या केकच्या डिझाईन मी एवढ्या म्हणजे खूप साऱ्या कस्टमाइज केलेत ना, म्हणजे खूप सारे ऑर्डर ह्याचे सेल केलेले आहेत. 1 किलो 2 किलो हाफ KGमध्ये 300 ग्रॅममध्ये म्हणजे कंटिन्यू हा आपला जो आहे ना कंटिन्यू चालूच आहेत ऑर्डर ह्याच्या. ॲनिव्हर्सरी स्पेशल तर जातातच. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. हा आपला आहे स्टीलचा स्क्रॅपर नाही, फक्त थोडंसं लाईटली टच करायचं आणि टर्न टेबलला फिरवत जायचं बस फक्त. आणि प्रॉपर क्लीन होईपर्यंत आपला काम करायचं आहे. तर आपला इथं इफेक्ट काय झाला आहे, तर कलरला जो डार्कनेस आहे ना पर्पल कलरचा तो कमी आहे बस. बाकी आपला ठीक आहे. कारण नेहमीप्रमाणे जो मी बनवते ना हा केक त्याच्यापेक्षा पर्पल कलरमध्ये थोडंसं लाईट, एकदमच लाईट कलर आहे. तरी पण तर पर्याय नाही, कारण लगेच द्यायचा होता. तर थोडा वेळ, अर्धा तास जरी वेळ भेटला असता ना की फ्रीजमध्ये ठेवायला तरीसुद्धा मग तो थोडासा डार्क करता आला असता. पण जास्तच पातळ नाही करू शकत ना. पातळ म्हणजे लिक्विड कलर आहे आणि तो जर जास्त यूज केला तर क्रीम पातळ होण्याची शक्यता असते. ठीक आहे. आणि जर केक जरी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवला तरी थोडासा कलर त्याचा डार्क होतो. रेड कलरचा पण सेम आहे, तो लगेच डार्क नाही बनत, नंतर त्याचे कलरचं टेक्स्चर येत जातं. ठीक आहे. पॅलेटने आपण क्लीन करायचं आणि इथं मी घेतलेलं आहे 1 mmचं नोझल. ठीक आहे. पायपिंग बॅगमध्ये इन्सर्ट करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि अशा प्रकारे किती समथिंग आहे ते 4 ते 5 रोजेस आहे, त्याच्यावरती 5 आहेत. आणि परत अजून तेच 3 कलर व्हाईट, पिंक आणि पर्पल. ठीक आहे. तर एवढं बारीक बारीक काम असतं. पण अशा केकमध्ये पण आपल्याला कस्टमाइज करून द्यावं लागतं, कारण आपल्याला जर ऑर्डर हव्या असतील तर थोडंसं आपलं काम वाढतं. इथं तर माझ्या इथं 6 पायपिंग बॅग झाल्या. ठीक आहे. आपला हा पर्पल कलर. मग एवढा केक तयार करायचा म्हटलं तर किती त्याच्या मागं मेहनत असते हे तुम्ही पाहू शकता इथे. तर अशा प्रकारे हा केक झाला आहे आपल्या इथे रेडी. हा काय ते बड्डेसाठी नाही, ॲनिव्हर्सरीसाठी होता. ठीक आहे. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. आणि हा आपला आहे सेकंड ऑर्डर. डोनट आहेत, डोनट. ठीक आहे. तर काय करायचं, हे मला द्यायचे होते चॉकलेट फ्लेवरमध्ये, म्हणजे चॉकलेट, जास्त चॉकलेट. मुलांना कसं चॉकलेट जास्त आवडतं तसं एक आमच्या सोसायटीमध्ये हा दिलेला आहे. तर त्याला चॉकलेट कपकेक पाहिजे होते. मग त्याला मी बोलले, मी माझ्याकडे डोनट आहेत, एकदा ट्राय करून बघ, आवडलं तर ठीक. ठीक आहे. एवढे सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेले आहेत. आपण हे फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो. फक्त काय करायचं, ज्यावेळेस आपण खायचं ना की त्यावेळेस आपण
गरम करून घ्यायचं. ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये एक 5 मिनटं गरम करायचं. एकदम कडक होतात ते फ्रीजमध्ये ठेवलं की. आणि मग नॉर्मल टेम्परेचरवर येण्यासाठी त्याला एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ओव्हनमध्ये किंवा गॅसवरती कसं गरम करायचं, तर आपली वड्याची, आपण ज्याच्यामध्ये वड्या शिजवतो ना, ती जाळी असते ना, त्याच्यामध्ये पण ठेवून, पण ते थोडंसं एक्स्ट्रा जास्त टाईम लागणार त्याच्यामध्ये. ओव्हनमध्ये 5 मिनटात होऊन जाईल. आणि हे चॉकलेटमध्ये डिप केलेले आहेत. आणि ह्याच्यावरती मी चॉकलेट गनाशेच अप्लाय केलेलं आहे, कारण थोडंसं एक्स्ट्रा चॉकलेट आपल्याला ह्याच्यामध्ये द्यायचं होतं म्हणून. आणि नंतर याच्यावरती ॲड केलेला आहे नटेला. हा आहे आपला नटेला. खूप छान टेस्ट लागतो हा पण. आणि तो तेवढा कॉस्टली पण आहे. 1 किलोचा डबा काहीतरी 600 का 700 रुपयाला आहे. मग त्याचा केक किती सेल होणार. त्याच्या ऑर्डर तर नसतात, रेअर असतात कधीतरीच, पण असं आपण डेकोरेटिंगसाठी ठेवू शकतो, कारण लुक खूप छान येतो आणि टेस्ट पण छान लागतो. तर अशा प्रकारे आपले हे झाले आहे डोनट रेडी. आणि डोनटचा रेसिपी मी पहिलंच अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब पेजवरती, तर तिथे जाऊन पाहू शकता. होममेड आहेत डोनट. हे होममेड घरीच बनवलेले आहेत ईस्टपासून, आणि एकदम खूप छान टेस्टी लागतात. जर ऑर्डर आली तर जातात, नाही तर मग आम्ही घरातच खाऊन टाकतो. ठीक आहे. तर वेळ खूप जातो ना, ऑर्डर कधी येतात कधी नाही येतात, त्याच्यामुळे काय होतं, बनवून ठेवून पण जास्त दिवस ठेवू शकत नाही स्टोरेज करायला. तर हे माझ्याकडे फ्रेश होते. आपण नवीन नवीन डिझाईन ह्याच्यावरती ट्राय करू शकतो. डेसिकेटेड कोकोनट असतं ना, ते पण आपण याच्यावरती लावणार आहे एका डोनटवरती. आणि 1-2 डोनटवरती शुगर बॉल्स लावायचे. आपल्याला हवं तसं आपण डेकोरेट करू शकतो. प्लेन पण खाऊ शकतो, पण चॉकलेटसोबत ना खूपच छान टेस्ट येते. प्लेन जे असतात ना, प्लेन एकदम विदाऊट चॉकलेट, हे आहे आपलं डेसिकेटेड कोकोनट. ठीक आहे. तर मी हे एकाच डोनटवर लावलेलं आहे. एका डोनटवरती शुगर बॉल्स टाकायचे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तसं डेकोरेट करू शकता. ठीक आहे. वन साईड हाफमध्ये ती डिझाईन, हाफमध्ये ही डिझाईन, अशा प्रकारे मी पॅक करून दिलेले आहेत पेस्ट्रीच्या बॉक्समध्ये. कारण ह्याचे बॉक्स असतात ना, ते वेगळे असतात, पण माझ्याकडे ते अवेलेबल नाहीत, तर म्हणून मी पेस्ट्रीच्या बॉक्समध्ये बटर पेपर खाली टाकून त्याच्यावरती ठेवून पॅक करून दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया.